हा पुणे स्टेशनचा परिसर आहे. आता हे ट्रेन्स लागलेले आहेत. आता आपण ह्या ट्रेनमधून तर आलो होतो. आता आपण बस स्टॉपवर आहोत. पुणे स्टेशनच्या बस स्टॉपवर आहोत. आता ही बस आपल्याला जात्या स्वारगेटला जाणार आहे. 5 नंबरचा बस आहे. 5 नंबरची ती पुणे स्टेशन ते स्वारगेट 20 रुपये साधारण तिकीट आहे. पुण्यदर्शन ही बस आहे. तर हा बस 20 रुपयाचं तिकीट आहे. पण दिवसभरात आपण पुण्यामध्ये कुठेही पोहू शकता ह्या बसमधून. फक्त पुण्यदर्शनची बस मिनी बस छोटी आहे. त्याच बसमधून प्रवास करू शकतो. ते पुण्यदर्शन असं लिहिलेलं असं बाहेर जाहिरात वगैरे केलेली असते त्याची, बोर्ड वगैरे लिहिलेला असतो. पण मोठ्या बससाठी हा नियम लागू नाही. मोठी बस, हिरवी बस आहे की नाही, पब्लिक बस, ती बस किंवा AC बस, त्या बससाठी हा नियम लागू नाही आहे. फक्त मिनी बससाठीच हा नियम लागू आहे पुण्यदर्शनची. त्या बसमध्येच चढून बसा, त्यांना कंडक्टरला विचारूनच हे करा तुम्ही. पण दिवसभरात जर आपल्याला फिरायचं असेल तर 20 रुपयेमध्ये आपण पुण्यामध्ये फिरू शकतो. पण त्या मोठ्या बसने त्यात काय नाही, एक सिंगलच तिकीट आपल्याला भेटेल कुठेही गेलं तर त्या स्टेशनपर्यंतच. दिवसभराचं तिकीट काही भेटणार नाही वन डेसाठी, एका दिवसासाठी. पुण्यदर्शन बसमध्येच आपल्याला 20 रुपयेमध्ये फिरू शकतो आपण या बसमध्ये. तर ही एक फॅसिलिटी पुणे कॉर्पोरेशन मंडळाने दिलेली आहे आपल्याला. तर आता आपण स्वारगेटच्या दिशेनं निघालेलो आहे बसमधून. तर समोर बघता दुकाने वगैरे आहेत. दुकाने वगैरे आहेत समोर. सिग्नल पुढे लागलेला आहे त्यामुळं ट्रॅफिक जाम आहे आता आपल्याला. या बस आहे AC बस आहे. या बससाठी हा नियम लागू नाही आहे. इलेक्ट्रिक बस आहे. हा बससाठी नियम लागू नाही आहे. पुढे सिग्नल असल्यामुळे ट्रॅफिक जाम आहे आपल्याला. सिग्नल कधी खाली होते त्यावर ते आपण निघू शकतो. त्यानंतर आपण निघू शकतो. ट्रॅफिक सकाळचं आहे जरा इथं पुण्यामध्ये. हा ही छोटी बस, मिनी बस. समोर दुकान वगैरे आहेत. बस स्टॉप आलेला आहे. पॅसेंजर उतरतो त्यामुळं बस थांबलेली आहे आता. अरे पुढे दुकाने वगैरे आहेत भरपूर त्या साईडला, दोन्ही साईडला. इथे शोरूम दिसतंय गाड्यांचं, टू व्हीलरचं. पुण्याच्या दिशेनं स्वारगेटच्या दिशेनं आपण निघाले आहोत. समोर वाहने वगैरे आहेत. दुकाने भरपूर आहेत. एक्साईट बॅटरीचं शोरूम दिसतं इथं. सिग्नल लागलेला आहे आता सध्या. बस आपली थांबलेली आहे सिग्नलसाठी. रिक्षा वगैरे आलेले आहेत पुढे. डबल रस्ता असल्यामुळे काय एवढं ट्रॅफिकला यायला नाही प्रॉब्लेम पाहिजे. हा मोठा चौक आहे आपल्याला सिग्नल.
आता वर्धा थोडी कमी आहे वाहनांची, त्यामुळे बस जोरात जाते आहे. ट्रॅफिक एवढे नाही आहे की आता. समोर कन्स्ट्रक्शन झालेलं आहे होतं या बिल्डिंगचं. नवीनच बिल्डिंग दिसते. रंगरकोटी नवीन केलेली दिसते तसं बिल्डिंगला. समोर शॉप्स वगैरे भरपूर आहे तिथं जाताना. टू व्हीलरचं पण पार्किंग भरपूर प्रमाणात दिसायला दिसते. तर चौक आलेला आहे आपल्याला. सिग्नल काय लागलेलं नाही आहे तर, त्यामुळे आपली एसटी पुढे निघालेली आहे व आपली बस पुढे निघालेली आहे. टायरचे शोरूम दिसते थोडं समोर. भरपूर वाहने निघाल्या साईड पलीकडच्या साईडनं. आपल्याला पुणे स्टेशनजवळच आपल्याला ज्या ट्रॅफिक जॅम होतं, 2 सिग्नलपर्यंत एक होतं तिथे ट्रॅफिक होतं. तिथून पुढं काय ट्रॅफिक नाही येतं जास्त. पण आपण आता साधारण पुणे सोलापूर रोडवर आलो आहे. पुणे सोलापूर साधारण इकडे आपल्याला हडपसरला पण जाता येतं ह्या साईडला. बस स्टॉप बस थांबलेला आहे स्टॉप आलेला असल्यामुळे. इथे एक सिग्नल दिसतोय मोठा आपल्याला. इथं पुतळा पण आहे बघा, इथं गाईचा पुतळा. हा स्वारगेटचं बस स्टँड आहे, एस टी स्टँड आहे स्वारगेटचं. ते शिवनेरी वगैरे समोरचं बघा बस स्टॉप नॉनस्टॉप म्हणजे बिना थांबाच्या सगळ्या बसेस इथं लागतात. इलेक्ट्रिक बस पण आल्या. शिवनेरी बस समोर दिसते ती ठाणे मुंबईसाठी दिसल्या. ही इलेक्ट्रिक बस लागल्या. इथं नाशिक विनाथांबा आहे, सोलापूर विनाथांबा, शिवनेरी दिसते ती मुंबईचा विनाथांबा आहे. आणि ती पलीकडे दिसते इलेक्ट्रिक बस ही सोडून पलीकडची तर ती बारामतीला दिसते. आणि इकडच्या साईडला आपल्याला सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या बसेस एस टी बसेस लागलेले असतात. ती समोर एक पोपटी कलरची दिसते बघा, ती बारामती साईडला विनाथांबाची बस आहे. त्या पलीकडच्या साईडला सातारा विनाथांबा आहे. ही नाशिक, सोलापूर, मुंबई, ठाणे, बारामती, सातारा विनाथांबाच्या बसेस समोर लागल्या. पहिले इथं पुणे, मग सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी बसेस लागल्या. मुंबईला पण इथंच लागला तिच्या ठिकाणी. हा स्वारगेट एस टी स्टँडचा परिसर आहे. समोर बघा मेट्रो स्टेशनचं बांधकाम चाललेलं दिसतं आहे कन्स्ट्रक्शनचं. इथं सातारा, सांगली, कोल्हापूर आता ह्या साईडला बसेस लागतात. सोलापूर वगैरे तिकीटवाले जे कंडक्टर वगैरे वाहक असतो त्या बसमध्ये. विनाथांबामध्ये वाहक नसतो, कंडक्टर नसतात. त्यात तिकीट काढून तिथंच तुम्हाला ऑनलाईन किंवा तिथंच तुम्हाला बुकिंग करून तिकीट दिलं जातं. शिवनेरीला हा प्रवास झाला आपला पुणे स्टेशन ते स्वारगेट. तर आता हा व्हिडिओ आपण इथं थांबूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.